2 दिवसानंतर होणाऱ्या मतमोजणीचे एक्झिट पोल आता समोर आलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महायुतीचे भंडाऱ्याचे भाजपचे खासदार उमेदवार सुनील भाऊ मेंढे आहेत। भाऊ, काय सांगाल? एक्झिट पोल समोर आलेले आहेत। अनेक ठिकाणी म्हणजे एबीपी माझाच्या सर्वेमध्ये भाजपाची आपली सीट इथे निघत असल्याचा एक्झिट पोलमध्ये समोर आला। काय वाटते, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, निश्चितपणे एक्झिट पोल जी काही आपली रचना आहे किंवा जी पद्धती आहे, ज्या अनेक लोकांशी संपर्क साधून त्याच्यावर आधारित एक त्यांचा रिझल्ट देतात। आणि आजपर्यंतचा इतिहास असा आहे की जवळपास बऱ्यापैकी 70 ते 80% प्रमाणामध्ये त्यांच्या सगळ्या बातम्या खऱ्या ठरतात। निश्चितपणे मी निवडून येणार ही काही एक्झिट पोलनंतरच कळलं असं नाही, तर मी जेव्हापासून मतदानासाठी काम करतो आहे किंवा लोकांकडे जातो आहे आणि आपण बघितलं की गेल्या 5ही वर्षात मी सक्रिय राहिलो। 10 वर्षात आदरणीय मोदीजींनी ज्या देशातल्या सर्वसामान्य लोकांसाठी जी कामं केली ही सगळी शिदोरी आमच्यासोबत असल्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही 100% या निवडणुकीत निवडून येणार। काय भाऊ, मतमोजणी आहे, त्या संदर्भात काही धाकधूक मनामध्ये गेल्या महिनाभरापासून आता निवांत आहात तुम्ही, काही धाकधूक रिझल्टच्या संदर्भामध्ये? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जो सतत काम करत असतो आणि सतत लोकांच्या पुढे असतो। प्रामाणिकपणे आमच्या जो कार्यकर्त्याची फौज आहे मोठी एक, आणि विशेषतः भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये एक मोठी आमच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे की ज्यांच्या भरोशावरती आम्ही निवडणुकीला समोर जात असतो। आणि याही निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला, आमचा प्रचारातही आम्ही आघाडीवरती होतो। त्यामुळे निश्चितपणे कुठे धाकधुकीचा हा प्रश्न नाही, फक्त लीड किती मिळते एवढंच काय ते थोडंसं वाटतं की चांगली लीड मिळायला पाहिजे, ही जी अपेक्षा आहे तेवढाच थोडासा एक विषय असतो। बाकी निवडणुकीत जिंकण्याविषयी कुठेही डोक्यात शंका किंवा कशा आशंका नाही। महाराष्ट्रामध्ये या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला च्या मागीलपेक्षा तुलनेत किंवा यावेळेस 45+ जो आकडा होता तो गाठणे शक्य नसल्याचं एक्झिट पोलमध्ये कुठेतरी क्लिअर होत आहे। काय वाटतं आणि काय आपली कितीपर्यंतची आपल्या विजयाची लीड राहू शकते? आपल्याला आत्ताच सांगितलं की एक्झिट पोल हा 60 ते 70%, 75% पर्यंतचा तो अंदाज त्यांचा खरा ठरतो। आम्हाला विश्वास आहे की एक्झिट पोलमध्ये जी काय आम्हाला महाराष्ट्राची स्थिती दाखवली त्यापेक्षा निश्चित चांगली स्थिती आमची महाराष्ट्रामध्ये असेल। भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुती म्हणून आम्हाला निश्चितपणे 35च्या पेक्षा जास्त जागा आम्ही या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात घेऊ। बाकीचं जे काही संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरती जी काही एक्झिट पोल आलेत त्या मानाने आम्हाला महाराष्ट्राचे एक्झिट पोल खूप काही चांगले वाटले नाहीत आमच्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने। त्यामुळे आम्हाला अजूनही विश्वास आहे, महाराष्ट्रातील जनतेवरती विश्वास आहे। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असो, नितीनजी गडकरी असोत, की जे आमच्या आणि बाकी आमच्या राष्ट्रीय पातळीवरचे नेते असोत, या सर्वांनी महाराष्ट्रासाठी बरंच काही केलेलं आहे। काही आम्ही बाकी ठिकाणी केलं, महाराष्ट्रात केलं नाही असं नाही, परंतु इथलं काही राजकारण समीकरण फार वेगवेगळे झालेत आणि म्हणून असं आम्हाला अजूनही विश्वास आहे की आम्ही महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगलं करू आणि 35पेक्षा जास्त संख्येने आमच्या महायुतीच्या जागा महाराष्ट्रात तुम्हाला 4 तारखेला दिसतील की चांगल्या फरकाने, चांगल्या मतांनी आणि बहुसंख्येने आम्ही जे काही आम्हाला काल बरीच पिछाडी दाखवल्या गेल्या आहे एक्झिट पोलमध्ये तशी स्थिती राहणार नाही, हा 100% मला विश्वास आहे। निश्चितच हे होते महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि त्यांना एक विश्वास आहे या निवडणुकीमध्येही महाराष्ट्रात महायुतीला भरघोस यश मिळेल। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।